कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रवेशद्वार ढकलून मोर्चेकरी शेतकऱ्यांचा आतमध्ये प्रवेश। जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश न दिल्याने शेतकऱ्यांचा संताप, पोलिसांचा विरोध झुगारून बच्चू कडू शेतकऱ्यांसोबत आत शिरले। जालन्यात बंजारा आणि वंजारी समाजापाठोपाठ धनगर समाजही आक्रमक। एसटी प्रवर्गात समावेश करून प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात। हिंगोलीमध्ये मराठा आरक्षणाचा जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसींचा एल्गार मोर्चा। लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन। मराठा आरक्षणाचा जीआर रद्द करण्याची ओबीसी आंदोलकांची मागणी। धाराशिवमधील हैदराबाद गॅझेट संदर्भातील बैठकीमध्ये मनोज जरांगे यांच्याकडून चलो दिल्लीचा नारा। देशभरातील मराठा समाजाचे लवकरच दिल्लीमध्ये होणार अधिवेशन। लवकरच अधिवेशनाची तारीख जाहीर होणार। धाराशिवमधील बैठकीमध्ये जरांगेंची घोषणा। अकोल्यामध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा आरक्षण कृती समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन। आंदोलनाला मोठ्या प्रमाणात बंजारा समाज बांधव राहणार उपस्थित। जळगावच्या 40 गावात एससी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा एल्गार। शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी सकल बंजारा समाजाने शहरातून मोर्चा काढला। मोर्चाला तालुक्यातील हजारो बंजारा समाज बांधवांचा सहभाग। जालन्यातील बंजारा समाजाच्या उपोषणाला भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली भेट। उपोषणकर्त्यांना उपोषण सोडण्याची लोणीकरांनी केली विनंती। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात सामावून घेण्यासाठी मागील 7 दिवसांपासून उपोषण सुरू। सांगलीच्या विटामध्ये आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी समाज आक्रमक। विटा तहसीलदार कार्यालयावरती धडक मोर्चा काढत ओबीसी समाजाकडून तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन। लातूरमध्ये विद्यार्थ्याला जात प्रमाणपत्र न मिळाल्यानं आत्महत्या। घटनेच्या निषेधार्थ मुक्ताईनगरमधील कोळी समाजाचा तहसील कार्यालयावरती मोर्चा। वाशिमच्या मानोरामध्ये एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा मोर्चा। आंदोलनात पोहरादेवीचे महंत संजय महाराज, सुनील महाराज, अनिल राठोड उपस्थित। धाराशिवमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाला कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यास सुरुवात। मराठवाड्यात पहिल्यांदाच कुणबी प्रमाणपत्राचं वाटप। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। बीडमध्ये अजित पवार यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। हैदराबाद गॅझेटच्या आधारे प्रमाणपत्रांचं वाटप। लातूरमध्ये कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचं वाटप। हिंगोलीमध्ये झिरबाळ यांच्या हस्ते 50 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। कायदेशीर संवैधानिक आधार आहे का हे तपासावं। बंजारा समाजाला आदिवासींमध्ये घ्या या बंजारा समाजाच्या मागणीवर झिरबाळांची प्रतिक्रिया। बुलडाण्याच्या सिंदखेड राजामध्ये जोरदार पाऊस। अनेकांच्या शेतात पाणी साचलं। शेताला तलावाचं स्वरूप। नुकसानीनं हताश झालेल्या शेतकऱ्यांचा शेतात साचलेल्या पाण्यात पाहत आक्रोश। बुलडाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस। पावसामुळे शेतीला तलावाचं स्वरूप। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं शेतात साचलेल्या पाण्यात आंदोलन। जळगाव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा पिकांना मोठा फटका। कापूस, केळी, मोसंबीच्या बागा जमीनदोस्त। उतावळी नदीच्या पुराचं पाणी शेतात शिरलं आणि त्यामुळे पिकं गेली वाहून। यवतमाळमध्ये अतिवृष्टीमुळे 5 एकरावरील सोयाबीन पिकं मातीमोल। संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शेतात केला आक्रोश। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात काढणीला आलेलं सोयाबीन वाहून गेलं। मोठं नुकसान झालं। कुऱ्हा वडोदा या परिसरातली ही घटना। पीक खरडून गेल्यानं हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास हिरावला। अकोल्याच्या कापशीमध्ये जिल्हा परिषद शाळेत शिरलं पावसाचं पाणी। पाण्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मोठी कसरत। गावातील भाजी बाजारात पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ। लातूरच्या माळ हिप्परगा ते पाटोदा रस्त्यावरील ओढ्याला आलेल्या पुरात चौघे गेले वाहून। चौघांमधील एक जण बचावला तर एकाला शोधण्यात आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाला यश। दोघांचा अजूनही शोध सुरूच। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये कुऱ्हा वडोदा या परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। शेतातील केळीचं पीक, सोयाबीन, मका, उडीद, मूग, तूर पीक गेलं वाहून। तातडीने पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। संभाजीनगरच्या सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी। तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करावा। सत्तारांच्या अधिकाऱ्यांना सूचना। वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे कपाशी, सोयाबीन, तूरसह संत्रा भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान। शेतकरी संघटनेकडून विविध मागण्यांबाबतचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। परंड्यातील कोळेगाव धरण ओव्हरफ्लो झाल्यानं माढ्यातील सीना नदी भागातील 8 ते 10 गावांना पुराचा पाण्याचा वेढा। गावांचा मुख्यालयासोबतचा संपर्कही तुटला।
लातूर जिल्ह्यातल्या तावरजा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला। तावरजा प्रकल्पावर शेतकऱ्यांना घेऊन काँग्रेसकडून जलपूजन। सोलापूरमधील बार्शी तालुक्याच्या उत्तर भागातून वाहणाऱ्या चांदणी नदीला आला महापूर। कांदलगाव, देवगाव यासह 7 गावांमधील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। गावातील अनेक घरांचं अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातही शिरलं पावसाचं पाणी। अतिवृष्टीमुळे बीडच्या आष्टीमध्ये प्रचंड नुकसान। आमदार सुरेश धस यांनी ट्रॅक्टरमधून नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी। नुकसानग्रस्त भागाचे तातडीचे पंचनामे करा, सुरेश धस यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। पंकजा मुंडे यांच्याकडून जालन्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी। बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी गावात पंकजा मुंडे यांच्याकडून नुकसानीची पाहणी। सीना नदीच्या महापुरानं करमाळ्यात मोठं नुकसान। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। काही नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। सर्व परिस्थितीकडे प्रशासन लक्ष ठेवून जिल्हाधिकाऱ्यांची ही माहिती। मुंबईमधील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याप्रकरणी नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मीनाताई ठाकरे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक। शिवसैनिकांकडून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी। नाशिकच्या पंचवटीमध्ये मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची अवहेलना केल्याप्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेकडून संताप। रंग टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची शिंदेंच्या शिवसेनेची मागणी। नांदेडमध्ये महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक। 2 दिवसांमध्ये आरोपीला अटक केली नाही तर नांदेड बंद करू। नांदेडमधील काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांचा इशारा। बीड शहरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून मीनाताई यांच्या पुतळ्यावरील रंगफेकीचा निषेध। घोषणाबाजी करत ठाकरेंच्या शिवसेनेकडून घटनेचा निषेध। रंगफेक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची कार्यकर्त्यांची जोरदार मागणी। नागपूरमध्ये ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन। दादरमधील मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणानंतर घटनेच्या निषेधार्थ ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार घोषणाबाजी। वर्ध्यात शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची भेट। देशातील मोदी सरकार व्यापारी आणि मोठ्या उद्योगपतींचं सरकार, टिकैत यांची ही टीका। अलमट्टी धरणाच्या उंचीसाठी कर्नाटक सरकारच्या हालचाली। केंद्र सरकारने कर्नाटकला कडक शब्दांमध्ये खडसावण्याची गरज। अलमट्टीची उंची वाढवणं कोल्हापूर सांगलीच्या जीवावर उठणारं, राजू शेट्टी संतापले। अमरावतीमध्ये बच्चू कडू यांना मोठा धक्का। प्रहारचे मेळघाटमधील माजी आमदार राजकुमार पटेल आणि त्यांचा मुलगा रोहित पटेल यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश। शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांची छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाप्रमुखपदी निवड। महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुमरेंवर जबाबदारी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भुमरेंना जिल्हाप्रमुखपदाची संधी। काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याचं पाणी प्रश्नासाठी ठिय्या आंदोलन। परभणीमधील गंगाखेडमध्ये 8 ते 15 दिवसांनी पाणी पुरवठा। मासोळी प्रकल्प आणि गोदावरी नदी बाजूला असूनही गावाला पाणी नाही। गावाला पाणी पुरवठा करण्याची काँग्रेसची मागणी। नागपूरमध्ये खड्ड्यांविरोधात काँग्रेसचं आंदोलन। बस स्टँड चौकात डांबरी रोड परिसरामध्ये काँग्रेसचं आंदोलन। वोट चोरीवर देखील काँग्रेसकडून घोषणाबाजी। सांगली शहरातील खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन। रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत सांगली महापालिकेचा निषेध। प्रशासनानं त्वरित रस्ता दुरुस्त करावा, नागरिकांची ही मागणी। चिपळूण शहरातील खडस कॉम्प्लेक्स प्रकरण। जिल्हाधिकाऱ्यांचा उच्च न्यायालयामध्ये ठोस हलफनामा। शिवनदीच्या लगत मोठ्या प्रमाणात भराव करून बांधण्यात आलेला खडस मॉल पाडायला जाणार। जालन्यात भोऱ्या उर्फ कार्तिक वजीरचे शाळेतील आणखी एक भाषण आता व्हायरल। तर रेवलवाडी या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या 4थीत शिकणाऱ्या कार्तिकचे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त शाळेत भाषण। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून